नमस्कार, बालकोटी मराठीमध्ये आपलं स्वागत. मी उमेश जाधव. आपण सध्या खडवली येथे आहोत. नुकताच मुंबई विद्यापीठ अधिसभा 2024ची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सेनेचा युवा सेनेचा भगवा दौडाने फडकलेला आहे. आपल्यासोबत त्या निवडणुकीमध्ये जे काही 10 उमेदवार होते, 10 उमेदवार निवडून आलेले, त्यापैकी आपल्या खडवीचे अल्पेश भोयर आपल्यासोबत आहेत. आपण त्याची संवाद साधणार आहोत की कशा प्रकारे ही निवडणूक झाली आणि कशा प्रकारे त्यांनी केस संपादन काय सांगाल, कसं वाटतंय आज तुम्ही या विजयामध्ये तुम्ही यशस्वी झालात आणि विजयाचं कोणाला देणं काय वाटतं? सर्वप्रथम स्नेह जय महाराष्ट्र. कोकणामध्ये जो कोणी पदवीधर मतदार आहे, आम्हाला पूर्वीपासून या गोष्टीची खात्री होती की कोकणातला किंवा मुंबईतला जो कोणी पदवीधर मतदार आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच आहे. आणि म्हणून मागची 2 वर्ष सलग सरकारकडून किंवा विद्यापीठाकडून या निवडणुकीला स्थगिती घेण्याचा प्रयत्न केला जात होता. आता मागच्याही 22 तारखेलाही निवडणूक लागली होती, परंतु सरकारने त्याच्यात हस्तक्षेप केला. आम्हाला हायकोर्टात जावं लागलं. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला. त्याच्यानंतर 24 तारखेला निवडणूक घेण्यात आली. निवडणूक घेतल्यानंतर देखील परत युनिव्हर्सिटी सरकारकडून हायकोर्टामध्ये हे निवडणूक प्रक्रियेचं मतदान मोजणी स्थगित करण्याबाबत याचिका दाखल झाली. ती देखील हायकोर्टाने फेटाळली आणि मग अंतिमरित्या 27 तारखेला निकाल लागला. आणि जसं जी प्रथा उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत, त्यांच्या आदेशानुसार आमचे युवा नेते, युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे युवा सेनेचे, शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई त्यांनी ही एक स्ट्रॅटेजी बनवली होती आणि त्यांच्या या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने ही निवडणूक पार पडली. आणि जसा आमचा हा वारसा आहे 10च्या 10 जागा जिंकण्याचा, तो अबाधित ठेवण्यात आला. आणि नक्कीच याचं श्रेय मी सगळ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, ज्या ज्या व्यक्तींनी या संघटनेच्या ह्या निवडणुकीमध्ये आपलं मतदानासाठी जे जे काम केलं, त्या सगळ्यांचं मेहनतीचा हा फळ आहे की 10च्या 10 जागा आम्ही जिंकू शकतो. नक्कीच. पुढे तुमचं काय आहे, म्हणजे ध्येय काय, उद्दिष्ट काय आहे आपल्या परिसरात जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही क्रांती तुम्ही काय पाऊल उचललं? बघा, युवा सेनेचा फाउंडेशनच ज्या मुद्द्यांवरती झालेलं आहे ते आहे रोजगार, आरोग्य आणि शिक्षण. युवा सेना मुळात ह्या 3 मूलभूत तत्वांवरती काम करते. आणि नक्कीच जर विद्यापीठाच्या माध्यमातून आज माझी सिनेटर म्हणून नियुक्ती झालेली असेल तर माझा प्रयत्न राहील की कोकणामध्ये असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट दर्जाचं कॉलेज झालं पाहिजे. एक विद्यापीठाच्या माध्यमातून इंजिनिअरिंग असतील किंवा वेगवेगळे उपक्रम असतील ते राबवले गेले पाहिजेत. ज्या शाळेच्या ज्या एक्झामिनेशनसाठी परीक्षेच्या तारखांच्या मध्ये कुठे कुठे बदलाबदल होत असते त्या नियमित झाल्या पाहिजेत. मुलांचे रिझल्ट टायमावर लागत नाही, ते वेळेवर लागले पाहिजेत. कल्याणमध्ये जे उपकेंद्र स्थापन केलेले विद्यापीठाने त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आले पाहिजेत. रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टमध्ये देखील जो विलंब होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. तो विद्यार्थ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ॲडमिशनमध्ये, एक्झामिनेशनमध्ये, रिझल्टमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. या ठिकाणी अल्पेश भोयर यांनी आपलं मत व्यक्त केलं की जे काही शैक्षणिक क्षेत्रात ज्या अडचणी आहेत विद्यापीठाच्या माध्यमातून त्या कशा सोडवण्यात येतील, विद्यार्थ्यांना ज्या अडचणी या ठिकाणी निर्माण होतात, ते शैक्षणिक असो, ॲडमिशन असो किंवा परीक्षेच्या तारखा असो, असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत किंवा ते कुठेतरी त्यांना खीळ बसलेली ते कशी तरी मार्गी लावण्याचा कसा प्रयत्न करेल या सिनियरिटी या पदावर पोचलो मी, त्या अनुषंगाने त्यासाठी प्रयत्न करेल, अशा प्रकारचं मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेले. कॅमेरामन वासुदेव शिंदेचं, उमेश जाधव, बालकोटी मराठी, कल्याण, खडव.